ऐका, तुकोबरीने दिलेलं उदाहरण आहे. तुम्ही सगळे सुज्ञ कीर्तन ऐकणारे दिसताय मला, कारण सुरुवातीपासून पाहतोय मी तुमचं कीर्तनात लक्ष आहे. गडबड नाही, गोंधळ नाही. मला असा श्रोता मनापासून आवडतो. काय माणसं कीर्तनात फक्त जोक ऐकायला येतात. तुम्हाला हसवणं आमच्या डाव्या हातचा मळ आहे. काय लागतं त्याला काय अभ्यास लागतो का? त्याला काही चिंतन करावं लागतं? एखाद्या श्राद्धाला येताना सुद्धा आपली कल्पना याच अनुषंगाच्या कीर्तनातली असेल तर मला असं वाटतं येणाऱ्या काळात कीर्तन ठेवावं की नाही हा प्रश्न निर्माण होईल. सुज्ञ पोरांना, सुज्ञ श्रोत्याला आपण तज्ज्ञ असलं पाहिजे. तर म्हणजे तत्व आपल्याला कळालं पाहिजे. कीर्तनामध्ये विनोद असू नये या मताचं मी नाही, असलाच पाहिजे, पण विनोदाकरताच कीर्तन असावं या मताचा मी बिलकुल नाही. मूळ विषय बाजूला पडतो. श्राद्धाला सुद्धा आपण हसतो म्हटल्यावर आपले पूर्वज आपल्याला पाहतील. या मंदाबाई म्हणतील, अरे हा दुखवटा साजरा करताय तुम्ही, पत्रिकेवर लिहिलेलं आहे कोणताही दुखवटा स्वीकारला जाणार नाही. पण आहे हा काय दुखवटाच आहे. दुखवटा जर तुम्ही हसून साजरा करत असले तर यांना केलेलं बरं आहे. आश्चर्य वाटतं मला काही काही लोकांचं जे खूप खर्च करतात श्राद्धाला. अरे मग त्याच्याकरता लोक हसवायचे असतील तर आपण अनेक कार्यक्रम ठेवू शकतो मनोरंजनाचे. कीर्तनच कशाला ठेवायचे? या कीर्तनाचा अर्थ असा आहे श्राद्धाच्या, सांगणाऱ्यापासून तर ऐकणाऱ्याचं एक दिवस हे बॅनर लागणार आहे, पोस्टरवर फोटो लागणार आहे, त्या फोटोची जाणीव करून देणार आहे कीर्तन आहे. प्रत्येकाला त्याची जाणीव असली पाहिजे की आपला अंतकाळ कसा असेल, लेख का आपलं मरण येईल त्यावेळेला काय होईल, आपल्या परिवाराचं काय करता येईल. फक्त LICच्या टाटाच्या पॉलिशा काढून उद्धार होणार नाही. कर्मही करावं लागेल ना, काहीतरी सत्कर्म. नाही टाटाची पॉलिसी घ्या. अरे काय होणार आहे ती पॉलिसी घेऊन? एक पॉलिसी ही टाटाची काढून घेऊ, पण तुकोबारीची पॉलिसी राहिली ना. काही थोडा बहुत लाग पाठ करा, भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल शेवट गोडगा. देवाचा बाप रडतो अंतकाळात, कर्मी श्रीराम वनवासा गेला, कर्मी रावण क्षयो पावला, कर्मी दशरथ वियोगी मेला, वियोग घडला सीता देवी, कर्मी मनमत झाला से राख. मरण सोपं आहे. राजा दशरथाला ते जर रडवतं तर तुम्ही मी काय अपेक्षा करतो की आम्हाला हसवेल, आम्हाला सुख देईल. तुम्ही दुःख सोडा, ते तुमचं वाट पाहत असतं. दुःख पावाल पुढील पेना, जे सोडलं तेच धावत होतं. आमच्या संस्थांच्या मागे एक तात्या नावाचा माणूस राहतो. त्याला नाव दुसरे पण अख्खं गाव तात्या म्हणतात. त्याची बायको त्याला लय भांडायची. तो रोज ज्ञानेश्वरी ऐकायला यायचा. पण महाराजांना ज्ञानेश्वरी झाली की म्हणायचा, माझी बायको लयच भांडते हो मला. पण निश्चित काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्या म्हटल्या पाहिजे, ज्या बरोबर आहे त्या बरोबर म्हटल्या पाहिजे. रोज ज्ञानेश्वरी ऐकायला यायचं तो महाराजांना एवढं सांगायचं, माझी बायकोच माझं ऐकत नाही, रोज माझ्यासोबत भांडते. आमच्या गुरुजी त्याला म्हटले, तात्या मी तुला ज्ञानेश्वरी सांगतो, तू मला बायको सांगतो. अरे यार काय होणार आहे? ज्ञानेश्वरीचा बदल, ज्ञानेश्वरी तू ऐकत नाही, तुझी बायको मी ऐकत नाही, मला काय घेणं आहे तिच्याशी? तो म्हटलं नाही पण ती लयच भांडते, तू आता उद्यापासून येऊ नको बरं ज्ञानेश्वरीला. तुझा काय असला तो निर्णय घे. त्यानं एवढा शब्द ऐकला आणि घरी गेला. त्यानं 15 दिवसानं बायकोचा घटस्फोट घेतला महाराज. घटस्फोट चल झुकेगा नाही साला, दिली श्रीवल्ली काढून. घटस्फोट घेता बरोबर फार आनंदानं राहायला लागला 15 दिवस. पण घटस्फोट झाल्यावर, याचा घटस्फोट घेतल्यावर त्या बाईनं तात्याच्या शेजाऱ्याशी लग्न केलं 1 महिन्यानं. ते म्हणे तू नाही तर शेजारी, पण तात्या सोडायची नाही मी तुला. तात्या विंचू होऊन गेला. तुम्ही दुःख सोडा, ते आपला पिछा करत माग पडत येतं, धावत येतं. दुःख पावाल पुढील पेना, दुःखाला शोधावं लागतं. तुम्ही कुठे? पण तुकोबारांचं ऐकाल तर तुमच्या घरी सुख शोधत येईल. सुखाचे होतले दिशे श्रीमुख चांगले, श्रीमुख चांगलं दिसेल आणि तुम्हाला पाहत आलेलं सुख म्हणेल, अरे बापरे हा सुखाचा पत्ता आहे, इथं पोहोचवायचं का सुख? इथं राहतं का ते सुख? सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला ज्ञानोबाराय म्हटले. सहज घरी घेऊन येईल तुमच्या तो सुख आणि म्हणेल हे घ्या, कारण त्याच्याकडे सुखाची कमी नाही. सुखाची तराशी पांडुरंग
सुखाचे ओतले दिसे किंवा पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियांची भूक नवजे माझ्या. जी माणसं दुःखी आहे त्यांना सुखी तोच करतो. त्या खाटूश्यामजीचं किती गोड भजन म्हणतो आपण सध्या, गोड एकदम. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं. ओ शाम आ जा, तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सारे मेरे हारे के सारे, हारे के सारे मेरी हार रहो ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. मुझे राह नजर ना आए, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आए, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा भटक रहा राव में बाबा पार लगावो ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना, ओ मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ. अडचणीत देवाला हाक द्या, आरोळी द्या. कोणाला सांगताय? कितीही वेदना दुसऱ्याला सांगा, तुमचं कोणी ऐकत नाही. पण देवाला वेदना सांगा, तो तुमच्या हाक्याला ओ दिल्याशिवाय राहत नाही. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. तुमच्या अंगाचा वास सुटू द्या, वास दुर्गंध येऊ द्या, जखम होऊ द्या आणि वास सुटू द्या. तुमची सून माझी पत्नी जर माझ्या बापाबद्दल मला म्हटली, तुमची सून तुमच्या मुलाला म्हटली की तुमच्या बापाच्या दुर्गंधाचा पोरांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे, तुमच्या पोरानं तुम्हाला जर घरात ठेवलं तर आपलं नाव बदलून ठेवजा तुम्ही. इतकं घाण आहे. थकून राहिलं, ओरबडून राहिलं, देवदेव करायला तयार आहे, तरी तुम्ही त्यांचं मुंडकं जर प्रापंचिक स्नेहात घालत असाल तर तो बरं म्हटले, पुढील पेना दुःख पावाल पुढील पेना. तुझा नंबर आहे पठ्या दुःख सहन करण्याचा. याची फार वेळ किंमत नसते. कोणी केली, चांगल्या चांगल्यांनी केली नाही. तू काय लावलं तुझं? देवाचा मुलगा आहे, जांबवतीचा मुलगा, साम पोटाला कपडे गुंडाळून पुढे आले. देवाच्या पोरानं सगळं कुळ मातीत घालवलं, तर तुमच्या माझ्या पोराची काय अपेक्षा करता तुम्ही? अरे तो किती शहाणा होता. यादवाचा पोरे एक गोप्या झाला, बहुतची खेळ खेळला रे, खेळ खेळून अवघी मारिली, डावची मोडून गेला रे. ऐक खेडिया तुला सांगितली, ऐशी जाणून खेळ खेळी, ऐक खेडिया तुझ सांगितली. तो एक खेडिया शहाणा रे. तू काय शहाणा? तू शहाणाही नाही. तू जर खरोखर शहाणा असशील तर तुकोबरांचा ऐकशील.
तुला बाबा माझी प्रार्थना आहे. आता नका रे बाई नका रे, आहे गाठी ते लुटवू लोकारे. आता जागा रे बाई नो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. जे आहे ते परमार्थिक साधनेत लुटव, सामाजिक सामूहिक वजनात लुटव, तुझं भलं होईल. कसं लुटायचं? पिडोबार कुमाई